आता हा प्रश्न पाहूया. आपली आवडती विद्यार्थिनी सुमित्रा हिने हा प्रश्न पाठविलेला आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे, लक्षात घ्या. हा व्याज या संकल्पनेवर आधारित प्रश्न आहे. काय काय असतं प्रश्नामध्ये ते बघूया. इन हाऊ मेनी इयर्स द प्रिन्सिपल अमाउंट ऑफ ₹4,000 विल गेट डबल at the rate of 10% per annum by simple interest. हा प्रश्न मराठीत वाचूया. ₹4,000 10% दराने सरळ व्याजाने किती वर्ष बँकेत ठेवले असता मिळणारी एकूण रक्कम मुद्दलाच्या दुप्पट असेल. आता काही शब्द इथे आलेले आहेत. काय म्हटलंय? द हाऊ मेनी इयर्स, किती वर्षात. प्रिन्सिपल, प्रिन्सिपलला आपण मराठीत काय म्हणतो? प्रिन्सिपलला आपण काय म्हणतो? मुद्दल, 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 मुद्दल म्हणतो. मुद्दल, पी दॅट इज प्रिन्सिपल. हा, हे मुद्दल आहे. ते काय म्हटलंय? इन हाऊ मेनी इयर्स, किती वर्षात. दर किती म्हटलाय? 10%. आता मुद्दल दर दिलाय, दर. दराला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? रेट, आर, रेट. आणि काय दिलंय इथे त्यांनी? कोणत्या पद्धतीने रक्कम ठेवली आहे? तर सरळ व्याजाने ठेवलेली आहे. सरळ व्याजाने त्याचं व्याज मिळावं म्हणून ठेवलेली आहे. सरळ व्याज, सिंपल इंटरेस्ट, त्याला काय म्हणतात? SI, सिंपल इंटरेस्ट, सरळ व्याज. सरळ व्याज, सरळ व्याज, सरळ व्याजाच्या संकल्पनेवर ठेवलेली आहे. म्हणजे काय केलं? ₹4,000 होते, ते बँकेत ठेवलेले आहेत. त्याचा दर किती आहे? दर पर ॲनम, म्हणजे प्रतिवर्षी. प्रतिवर्षी किती दर आहे? 10%. व्याजाचा दर किती आहे? 10%. अशी रक्कम किती वर्ष ठेवावी लागेल म्हणजे ती दुप्पट होईल? आता आपण पटपट पटपट ही सामुग्री जी मिळाली आहे ना, ती वापरात आणूया. काय म्हटलंय? मुद्दल किती म्हटलंय? मुद्दल, मुद्दल, प्रिन्सिपल, मुद्दल किंवा प्रिन्सिपल किती आहे? 4,000. ओके, आलं का लक्षात बाळांनो? 4,000. आता किती होतं? किती झाली पाहिजे ती? म्हणजे अशा रीतीने बँकेत ठेवा, अशा कालासाठी ठेवा की ती दुप्पट झाली पाहिजे. म्हणजे ₹400 मुद्दल होती, ती दुप्पट होईल. म्हणजे किती होईल? रास किती होईल? एकूण ₹8,000 होईल ना. 8,000, बरोबर. म्हणजे मुद्दलाची दुप्पट होते तेव्हा रास किती होणार? 8,000. आता व्याजाचा दर किती आहे? व्याजाचा दर आहे 10%. दर किती आहे? दर, किंवा आपण त्याला म्हणू रेट, किती आहे? 10. आणि आता आपल्याला काय काढायचं आहे? तर सरळ व्याजाच्या दराने किती वर्षात हे दुप्पट होईल? तर आता आपण मांडून घेऊया. सूत्र काय आहे? सरळ व्याज, सरळ व्याज बरोबर म क भागिले 100. म गुणिले द गुणिले क बरोबर भागिले 100, किंवा आपण काय म्हणतो? PNR डिवायडेड बाय 100. हे इंग्रजी मधलं सूत्र, हे मराठीतलं, हे इंग्रजी मधलं सूत्र. आता मुद्दल किती आहे? मुद्दल इज 4,000, 4,000. दर किती आहे? 10, बरोबर ना. 10, दर किती आहे? 10. आणि क म्हणजे काल किती आहे आपल्याला काढायचं आहे. आपण क इथे लिहून ठेवूया, क. आणि भागिले 100. ओके, तर व्याज किती? दुप्पट झाली रक्कम ना. व्याज किती मिळालं आपल्याला? तेवढंच मुद्दल आहे, एवढं म्हणजे 4,000. ओके, आलं लक्षात? आता आपण काय करणार? पुढची क्रिया करूया. हे 100 इकडे भागिले आहेत, इथे आल्यानंतर गुणिले होतील. 4,000 गुणिले 100. हे 4,000 इकडे आल्यानंतर काय होतील? भागिले होतील. 4,000 आणि हे 10 पण भागिले होतील. हे राहिलं क. म्हणजे काय येईल? मुदत येईल. काल येईल, मुदत. एन, एन काढू आपण इथे. एन. आता सोप्पा सोप्पा एकदम सोप्पा भागाकार आहे. 4 ला 4 गेले,
किती राहिले? 10/1. क बरोबर 10/10 म्हणजे 10. किती वर्ष रक्कम ठेवावी लागेल? 10 वर्ष. म्हणजे जर 4,000 ही रक्कम 10% व्याजाच्या दराने सरळ व्याज या पद्धतीने बँकेत जर ठेवली, किती वर्ष? 10 वर्ष, तर ती रक्कम दुप्पट होईल. म्हणून पर्याय क्रमांक 2 हा अचूक पर्याय आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या अधिकाधिक मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुम्हाला न आलेले प्रश्न मला कमेंट बॉक्समध्ये नक्की पाठवा.